नमस्कार मंडळी, जय शिवराय. तसं तर हा व्हिडिओ जुना आहे, पण तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेलं होतं. तर उन्हाळा सुरू झाला म्हणजे थंड पाणी पाहिजेच असतं, तर त्यामुळे म्हटलं हंडा ठेवून देऊया आणि माठ काढता येईल. तर माठवरती ठेवलेला होता आणि माठाचं काय झालं ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. तर माठ आणि केळी काढून घेतली, हंडा ठेवायला घेतला, पण त्याला काही पिशवीच लावली नव्हती, कारण मग पिशवीने लावली ना खूप धूळ वगैरे बसते. म्हणून म्हटलं पिशवी लावून वरती ठेवूया. तर मग वरती ठेवून दिलं. त्यानंतर जे माठ होता, केळी होती ती काढून घेतली, पण नंतर बघितलं तर तुम्हाला दाखवते मी. मागच्या वेळेस ना पिल्लूनी जो नळ होता ना खाली वर करून करून खूप लूज केला. मग त्यातनं पाणी गळतं. म्हटलं सध्या राहू देवा, नंतर मग बसून आणता येईल किंवा मग घरी पण बसवते तो नळ घरी आणून. तोपर्यंत मग ही केळी ठेवूया. तर केळी ना मी अक्षय तृतीयेला आणत असते, सुवासिनी घालायची असते त्यामुळे लागते. आणि त्यानंतर सर्व इथं किचन जे आहे ना तर क्लीन झालेलं आहे. याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. नसेल बघितला तर नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये किंवा त्रिकोणावरती क्लिक केलं तर तुम्हाला भेटेल. आणि आणखी याचा पार्ट बी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन.